तर माझ्या अवघ्या महाराष्ट्राला जय शिवराय। शिवरायांचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओत मी सुरुवात करतोय। तर मंडळी, थंबनेल आणि टायटल बघून तुमका या कळला असताला की माका तुम्हा सर्वांका नक्की काय सांगूचा। आपलो जो यूट्यूब चॅनल असा मॅजिकल कोकण फायनली तो मॉनिटाइज झालेलो आहे आणि ही व्हिडिओ जे कोणी फेसबुकवर बघत असतील ते माझ्या यूट्यूब चॅनल मॅजिकल कोकणला नक्की व्हिजिट करा। खरं तर मला हे माहितीच नव्हतं की आपलं यूट्यूब चॅनलला मॉनिटाइज झालंय। YT स्टुडिओ हा जो ॲप्लिकेशन आहे तो बरेच दिवस मी ओपन करून पाहिलाच नाही। YT स्टुडिओ मध्ये आपल्याला सगळं कळतं की आपला चॅनल मॉनिटाइज झालाय की नाही, किती सबस्क्रायबर आहेत, आपल्या चॅनल बद्दल सगळी डिटेल ही YT स्टुडिओच्या ॲप्लिकेशन मधून कळते। मला यूट्यूब कडून ईमेल आला आणि त्याची नोटिफिकेशन मी पाहिली तेव्हा मला समजलं की हा आपला यूट्यूब चॅनल मॅजिकल कोकण मॉनिटाइज झालाय। माझ्या काही मित्रांचे मला मेसेज आले आणि त्यांच्यानी मला हे सांगितलं की हा चॅनल मॉनिटाइज करण्यासाठी तुला अवघे 6.5 वर्ष लागली। तर येस, हा चॅनल मॉनिटाइज होण्यासाठी टोटल 6.5 वर्ष लागली। एक दोन मित्रांनी मला हे पण सांगितलं की तुझा हा यूट्यूब चॅनल बंद पडला होता, बरं झालं तू कोकणात गेलास आणि हा यूट्यूब चॅनल पुन्हा चालू केलास, शॉर्ट्स अपलोड केलेस, व्हिडिओ अपलोड केलेस। तर बाबांनो, मला त्या सर्व लोकांना हे सांगायचं आहे की हा जो मॅजिकल कोकण यूट्यूब चॅनल आहे तो कधी बंद पडलाच नव्हता, त्याला मी बंद ठेवला होता। आता तुम्ही सर्वजण हे बोलाल की बाबा हा कोकणातला यूट्यूब चॅनल तू बंद का केलास? त्याला एक सर्वात मोठं कारण आहे, म्हणजे माझा जॉब, मर्चंट नेव्हीचा जॉब, शिपिंगचा जॉब। तर माझा हा जॉब आहे तो शिपिंगचा आहे। मी कंटेनर शिपवर असतो। 9 ते 10 महिने मला शिपवर राहावं लागतं, तिथे आम्ही काम करतो। कॉन्ट्रॅक्ट संपल्याच्या नंतर आम्ही आपल्या मायदेशी परततो आणि तिथून मी येतो मुंबईला आणि मुंबईवरून नंतर मी येतो कोकणात। कोकणात आल्यानंतर मी 1 महिना थांबायचो, जास्तीत जास्त 1.5 महिने। त्यात माझे 18 ते 20 व्हिडिओ बनवून व्हायचे, ते मी अपलोड करायचो। नंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली की हे कंटिन्यू पाहिजे, हे जे व्हिडिओ करण्याचा जो प्रोसेस आहे ना त्याला कंटिन्युइटी पाहिजे। ती कंटिन्युइटी जे कंटिन्यू आहे ते मला नाही जमायचं माझ्या या जॉबमुळे। म्हणून हा मॅजिकल कोकण हा जो चॅनल आहे त्याला मी स्वतः बंद ठेवला। तर बाबांनो, शिपिंग हा जो माझा जॉब आहे ना त्या गोष्टीला मी थोडासा बॅकआउट केलाय आणि मी टोटली माझा फोकस हा यूट्यूबला दिलाय। मी माझे व्हिडिओजची क्वालिटी किंवा व्हिडिओज मी कसे बनवतो, त्याचं डायरेक्शन कसं असतो, त्याचं एडिटिंग, ह्या सगळ्या गोष्टीवर मी फोकस केलाय आणि मी आता तेच गोष्ट करतोय। इथे कोकणात आलोय, मी व्हिडिओज बनवतोय आणि बघू ही माझी जर्नी केवढ्या लांबपर्यंत जाते। माझ्या काही मित्रांनी मला हे सजेस्ट केलं की तू 9 ते 10 महिने हे शिपवर असतोस, मग तिकडचे जे कंट्री तू फिरतोस त्या कंट्रीची माहिती आपल्या मालवणी भाषेत किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये देत जा। मी तेही केलं। शिपवर सगळे व्हिडिओ एडिट तर केले, पण त्याला अपलोड करणं शक्य नव्हतं, कारण की आम्हाला शिपवर एका महिन्याला 1 GB होतं। हे एका महिन्याला 1 GB आहे, एका दिवसाला 1 GB नाही। आणि हा वायफाय त्याला बोलतात सॅटेलाइट वायफाय, आणि हा वायफाय खूप एक्सपेन्सिव्ह असतो। यूट्यूब चॅनल मी बंद ठेवला आणि माझ्या ही गोष्ट लक्षात आली की हे एवढे मोठे मोठे गॅजेट्स जे मी विकत घेतलेत, जसं की माझ्याकडे DJI ड्रोन आहेत, 2-3 गोप्रो आहेत, एक माझ्याकडे ट्रायपॉड आहे, गिम्बल आहे, गुगल पिक्सल मी घेतलाय, हा माईक आहे। या सगळ्या गोष्टीचा काय उपयोग? जर मी कोकणचे व्हिडिओ बनवतच नाहीये तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय? तर हे सगळ्या गोष्टी मी देवाऱ्याकडे ठेवू का? मग नंतर मला समजलं की कुठेतरी हा छोटा मोठा जे काय माझा टॅलेंट आहे तो लोकांपर्यंत पोहोचवूया, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकण दाखवूया, प्रयत्न तर करू, असा हा विचार माझ्या मनात आला आणि परत जोमानी मी हा चॅनल चालू केला आणि आज हा शेवटी मॉनिटाइज झाला। तुमच्या सर्वांचंही प्रेम मला त्याच प्रकारे भेटलं, तसंही तुमच्या सर्वांचे आभारही मी मानतो। माझा जो चॅनल मॉनिटाइज झाला त्याच्यातनं एक गोष्ट मला कळाली, चॅनल मॉनिटाइजच्या मागे धावू नका। भरपूर अपकमिंग यूट्यूबर्स आहेत, रील्स मेकर आहेत, तुम्ही जे काय कंटेंट क्रिएट करता ना त्याच्यावर फोकस करा। तुम्ही व्हिडिओज अपलोड करत जावा, त्याच्यातला एक तरी व्हायरल होणार आणि जेव्हा तो एक व्हायरल होणार ना बाकीचे सगळे आपोआप व्हायरल होणार। म्हणजे तुम्ही जे गेल्या कित्येक दिवसापासून मेहनत करतायत ना ते एका व्हिडिओच्या मागे त्याचं सगळं रहस्य दडलेलं आहे। तर व्हिडिओज तुम्ही बनवा, चांगले कंटेंट द्या, क्वालिटी चांगली ठेवा, जमलं तर माईक विकत घ्या, ट्रायपॉड घ्या, आपापल्या परीने करा, व्हिडिओ व्यवस्थित बनवा आणि सातत्याने अपलोड करत राहा। त्याच्यातला एक व्हिडिओ हा नक्की तुमचा व्हायरल होईल आणि जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा इतर व्हिडिओ पण व्हायरल होतात, पण त्यानंतर मागे वळून बघू नका, आपल्या कामावर फोकस राहा। 6.5 वर्षापूर्वी जेव्हा मी हा माझा यूट्यूब चॅनल चालू केला तेव्हा मी पण
याच गोष्टीच्या मागे होतो हा मॉनिटाईज नावाचा जो पदार्थ आहे ना यूट्यूबमध्ये, कसे बसे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आणि 4000 मिनटं कधीतरी एकदाचे कंप्लीट होऊ दे आणि असे धडधडून पैसे येऊ दे. असं नसतं बाबांनो. तुम्हाला कंटिन्युइटी ठेवावी लागेल. तुम्हाला जे काय तुम्ही बनवताय, जे काय दाखवताय, जी काय माहिती देताय ती योग्य असली पाहिजे, क्वालिटी चांगली ठेवा आणि सगळ्यात मेन फोकस ह्यावर ठेवा की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या चॅनलवर अपलोड कराल. त्यानंतर तुमचा हा चॅनल मॉनिटाईज व्हायचे जास्त चान्सेस आहेत. काही लोकांचं नशीब आहे ना खूप चांगलं आहे की वर्षभराच्या आतच त्यांचे 100K सबस्क्रायबर झाले, काही लोकांचे 200K झाले. आणि असं नाही की त्यांचं नशीबच चांगलं आहे, नशीबही चांगलं आहे आणि त्या लोकांनी तसे वेगवेगळ्या प्रकाराचे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ पण बनवले, लोकांना ते आवडायला लागले, लोकांनी ते सबस्क्राईब केले आणि आता ते सक्सेसफुल झालेत. तर हे जे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 मिनटं, हे तुम्हाला असं वाटत असेल की डोंगरा एवढं खूप असं मुश्किल आहे की एवढं एक डोंगर चढलं 1000 सबस्क्रायबरचं, परत 4 डोंगर एवढी हाईट, एवढं परत 4000 मिनटाचा डोंगर तेवढं चढायचं आणि परत उतरायचं आहे. इतकं हे कठीण नाही आहे. तुम्हाला कंटिन्युइटी ठेवावी लागेल. मी परत सांगतोय, तुम्हाला सातत्याने व्हिडिओ अपलोड करावे लागतील. ह्या विचारात पडूच नका की माझा चॅनल कधी मॉनिटाईज होईल. तर त्याला भरपूर वेळ लागणार. माझी ही गोष्ट वेगळी होती कारण की मी माझा चॅनल स्वतः बंद ठेवला होता. आता मी इथे आलो, मला प्रॉपर 3 महिने पण नाही झाले, 2.5 महिने झालेत मला कोकणात राहून आणि ह्या व्हिडिओसाठी मी आलोय. तर 2.5 महिन्यामध्ये मी एवढा वॉच टाईम माझा कव्हर केलाय. आता त्यांच्यानी रेव्हेन्यूसाठी पाठवलंय, ईमेल मला आलाय, नोटिफिकेशन मला भेटली आहे की ॲप्लाय कर म्हणून. आता ते ॲप्लाय कसं करायचं असतं ना, ते जेवढे एक्सपर्ट यूट्यूबर्स आहेत ना त्यांची व्हिडिओ बघूनच आपल्याला ह्या गोष्टी पुढच्या करायच्या आहेत. कारण की एक जरी चूक झाली ना त्याच्यामध्ये तरी मॉनिटाईज जो चॅनल असेल तो डिमॉनिटाईज व्हायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून जे काय कराल ती सगळ्यात पहिली माहिती घ्या आणि त्यानंतर त्या गोष्टीला सामोरे जावा. मी आता असं आहे, सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड ह्या माझ्या गावामध्ये आता मी काही दिवसांनी जातलोय मुंबईला माझ्या घरी. गणपतीत परत येतलोय आणि त्याच्यासाठी मी माझी तिकीट आधीच कन्फर्म करून ठेवली आहे. 10 दिवस मी अगोदर येणार आणि परत हे असं जोमाने काम करणार. तुम्हीही निराश होऊ नका. तुमचा जर यूट्यूब चॅनल असेल तर जोमाने काम करा. नक्कीच तुमचा यूट्यूब चॅनलसुद्धा मॉनिटाईज होईल. जे लोक आता मला बघतायत, बऱ्याच लोकांचे यूट्यूब चॅनल आहेत, कोकणावर आहेत, कोल्हापूर आहे, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, बऱ्याच गोष्टींवर यूट्यूब चॅनल आहेत. माझा हा कोकणावर आहे. तर चॅनल परत सांगतो, मॉनिटाईजच्या मागे पळू नका. तुम्ही काय कॉन्टेंट बनवताय ना त्याच्या मागे पळा, त्याच्या मागे फोकस करा. तुम्हाला हे यश नक्की मिळेल. चॅनल मॉनिटायझेशन ह्याच्याबद्दल तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला पण व्हिजिट करा. तिथे मला DM करा. मॅजिकल कोकण हा इंस्टाग्राम पेज आहे. किंवा या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला विचारा. मी तुम्हाला रिप्लाय करायचा नक्की प्रयत्न करीन. तर आज ही होती अशी छोटीशी व्हिडिओ जो चॅनल मॉनिटाईज झाला आहे. खूप आनंद होते मला तुम्हाला हे सांगताना. तर आता घेतो एक छोटीशी विश्रांती. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.